Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. मग आम्हाला नुसतं घोषणेबाज सरकार नको, आम्हाला कर्तृत्ववान सरकार पाहिजे. शेतकऱ्यापर्यंत आजपर्यंत कोणतीच योजना पोहोचत नाही. या मोठमोठ्या लोकांजवळच पोहोचतात आणि शेतकऱ्याजवळ कुठलीच योजना जात नाही. जे रोज मजुरी करते त्याच्यासाठी काहीतरी करावं. योजना एवढ्या आहेत पण एकालाही भेटल्या नाही आजपर्यंत. आमच्या मुलांचं भवितव्य त्यांना बनवलं पाहिजे. मध्ये सगळ्यात चर्चेत राहिलेला मतदारसंघ तो म्हणजे हिंगोली मतदारसंघ आणि हिंगोलीमध्ये तिरंगी लढत होऊ घातलेली आहे. आज मतदान आहे. 5 वाजेपर्यंत एकूण 53.51% जे आहे ते हिंगोलीमध्ये मतदान झालं आहे. अजूनही रांगा आहेत. मतदार मतदान करतायत. त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं कुठल्या गोष्टी कुठल्या मुद्द्यांवरती ते मतदान करतायत. तुम्ही मतदान करायला आलेले आहात. एकूणच कुठले मुद्दे कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदान करता? मैं हाफिज उबैद, जमीयत उलमा जनरल सेक्रेटरी ज़िला हिंगोली। आज लोकसभा इलेक्शन के लिए मतदान करने के लिए हम शंकरराव चौहान में आए हैं। अब मतदान करने के बाद हमारी भावना ये है, अपेक्षा ये है कि आने वाले 5 सालों में जो भी सरकार बनेगी उस सरकार की हम ये चाहते हैं कि सरकार ने जो है 5 सालों में जो है मुल्क के सतह पे ज़्यादा से ज़्यादा विकास करना चाहिए। शेतकरियों के जो मसले हैं वो हल करना चाहिए। गरीबों के बेरोज़गारी के जो मसले हैं उस मसलों को हल करना चाहिए। हम सरकार से ऐसी अपेक्षा करते हैं। बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, अशा अनेक प्रश्नांवरती जे आहे ते आपण मतदान करणार आहोत असं सांगितलं आहे. 5 वाजेपर्यंत हिंगोलीमध्ये एकूण 51% जवळपास मतदान झालेलं आहे. 6 वाजेचा वेळ आहे. काय वाटतं एकंदरीतच मतदानाचा टक्का वाढेल यावर्षी? काही सांगता येणार नाही तसं, पण आपलं म्हणणं एकच आहे की जे आता कोणी उमेदवार निवडून येईल, जो कोणी आला तो त्यांनी फक्त विकास कामाकडे लक्ष द्यावे एवढीच आमची त्यांना विनंती. मतदारांना काय आव्हान करणार? हिंगोलीमधला टक्का कमी होतोय मतदान. सांगता येणार नाही. आणखीन काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूयात. तो मतदान करतायत. कुठले गोष्टी कुठले मुद्दे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदान करता? आम्ही एकच उद्देश ठेवून मतदान करतो की आम्ही मतदार खूप इच्छुक आहेत आणि आमची एकच इच्छा आहे की बाबा जे आम्ही नाही, एक तुम्हाला सांगायचं म्हणजे मतदान बरेच लोक येण्याला टाळालेच साहेब. कारण मतदान नाईकनगरमध्ये आम्ही राहतो. नाईकनगरची जनता हे इथपर्यंत येऊ शकत नाही आणि हे फार जास्त दूर दिलेलं आहे आणि जवळ मतदान केंद्र असून तिथं दिलेलं नाही आणि लांब दिलेले. आणि मतदान केंद्राचा एकच आमचा एक असा हेतू आहे की येणारी कुठलीही सरकार असो की 5 वर्षात ज्यांनी जे विकासाचे मुद्दे दिलेले आहेत ते विकासाचे मुद्दे कुठलेच तयार होत नाहीत. आणि जे आपल्या गरीब शेतकऱ्याला जे योजना देतात, शेतकऱ्यापर्यंत आजपर्यंत कोणतीच योजना पोहोचत नाही. या मोठमोठ्या लोकांजवळच पोहोचतात आणि शेतकऱ्याजवळ कुठलीच योजना जात नाही. याच्यानं आम्ही मतदान करण्यासाठी आलो आणि आम्ही शासनाला एकच विचारतो की कुठलीही योजना असो हे गरीब शेतकऱ्यापाशी, जेवढा गरीब असेल तेवढ्या गरीब शेतकऱ्यापर्यंत ह्या योजना तुम्ही पोहोचायच पाहिजे. कारण लोक एवढे गरीब परिस्थितीवर आहे साहेब, खालची लक्ष कोणी देत नाही साहेब या परिस्थितीवर. आम्हाला एवढंच बोलायचं बस याच्याबद्दल. तर आम्ही विकासाला मतदान करूत असं लोक सांगतात. महिला आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. महिला मोठ्या संख्येने मतदान करतात. खरं तर ताई, कुठले मुद्दे कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर तुम्ही मतदान करता? सगळ्यात मोठा तर आपल्या राष्ट्राचा देशाचा विकास, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्याही पलीकडे शेतकऱ्यांचा आणि बेरोजगार. शेतकऱ्याला आज इतकं म्हणजे की हे म्हणजे असं काही देणं घेणं हे दुसरं काही नाही, पण हमी भाव जरी दिला मोदींनी तरी खूप होईल. म्हणजे वोटसुद्धा मागायचं काम पण नाही, कुठलेही सरकार राहू मग ते. पण शेतकऱ्यांचा प्रश्न एवढा गौण आहे आणि सुशिक्षित बेरोजगार, हे 2 प्रश्न एवढे मोठमोठाले आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्याला कुठलीही योजना द्यायचं गरज नाही, काही नाही, फक्त हमी शेतकऱ्यांच्या शेताला. हिंगोलीमध्ये आता मतदानाचा टक्का जो आहे तो कमी दिसतोय. मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना विकसित काहीतरी, आता हे 5 वर्ष तुम्ही येणार आहेत ना, तुम्ही करणार आहेत तर तुम्ही जसं करणार आहे तर तसं तुम्ही राज्याची किंवा आपल्या जिल्ह्याची सुद्धा प्रगती करावी एवढीच विनंती त्यांना. मतदानाच्या माध्यमातून योग्य व्यक्ती निवडून विकासाला मत द्यावं असं ताई म्हणतात. आजी मतदान करायला आल्यात, काय भावना आहेत? चांगलं हो, बस नातू घेऊन आल्यात तुम्ही. काय भावना आहेत? चांगलं शेतकऱ्याला हे करा, शेतकऱ्याची लई नुकसान व्हायली ना, शेतकऱ्याला काहीच नाही ना. विकास करणारा उमेदवार हो, विकास करणारा तू आम्ही करून देऊ, पण त्यांनी केला पाहिजे ना तसं.
आम्ही करू, पण त्यांनी पुढं त्याचा विचार करायचा ना. फक्त मतदानापुरतंच हे केलं म्हणून तसं जमणार नाही ना. लोकशाहीचा हक्क बजावतायत, काय भावना आहेत? चांगलं व्हावं बस एवढीच इच्छा आहे आपली. सरकार बाकीच्या जनतेची सगळी व्यवस्था व्हावं. शेतकरी नुसता कष्ट करू कोस मरायला ना, त्यांना काहीच नाही व्यवस्था ना. आजी तुम्ही सुद्धा मतदान करायला आल्यात, काय भावना आहे? मग आम्हाला नुसतं घोषणेबाज सरकार नको, आम्हाला कर्तृत्ववान सरकार पाहिजे. आमच्या मुलांचं भवितव्य त्यांना बनवलं पाहिजे. नुसतंच नाही की आम्ही तुम्हाला हे देतो, आम्ही तुम्हाला ते देतो, ते प्रत्यक्ष राबवलं पाहिजे त्यांनी. असा उमेदवार आम्हाला पाहिजे. युवा मतदारांना काय आव्हान करा? युवा मतदारांना हेच आवाहन करायचं की तुम्ही योग्य मतदार याला उमेदवारालाच मत द्या आणि त्याच्याकडून करून घ्या. नुसतं आहारी जाऊ नका त्यांच्या. ठेचा त्यांना जर निवडून आले आणि त्यांच्याकडून करून घ्या. तुम्ही मतदान करायला जात आहेत, खरं तर आता विकासाचा मुद्दा तुम्ही डोळ्यासमोर ठेवून मतदान करायला जात आहेत. विकासाचा मुद्दा आहे ना की त्यांनी म्हणजे स्वतः लक्ष घातलं पाहिजे. नुसत्या घोषणा नको आम्हाला, पेपरबाजी नको. त्यांनी प्रत्यक्षात अंमलात आणायला पाहिजे, दाखवायला पाहिजे आणि युवा पिढीला काही रोजगार द्यायला पाहिजे. नुसतं फुकट धान्य द्यायचं आणि फुकट जगवायचं हे नको. आज माझी इच्छा एवढी आहे, मी मतदानासाठी इथं आलेलो आहे, इथं थांबलेलो आहे. फक्त जे पण निवडून येईल कार्यकर्ता, माझी एकच विनंती आहे, जे रोज मजुरी करते त्याच्यासाठी काहीतरी करावं. योजना एवढ्या आहेत पण एकालाही भेटल्या नाही आजपर्यंत. आम्हाला बँकेचे चक्रा मारावं लागतात. प्रत्येक वस्तूची योजना काढलेली आहेत पण आम्हाला लोन भेटत नाही, काही भेटत नाही. आमची एकच आशा आहे, फक्त कुणाला पाहून, फक्त जे रोज मजुरी करते माणूस त्याच्यासाठी काहीतरी नवीन केलं पाहिजे. मला आजपर्यंत सरकारी योजना भेटलेली नाही, फक्त घरकुल भेटलेलं आहे, ते पण चेकसाठी 15 चक्रा मारावं लागल्या मला. आज माझं घर पडीत आहे, माझ्यासाठी काहीच झालेलं नाही. एवढी आशा आहे, जे पण नवीन कार्यकर्ता येईल त्याच्यासाठी आमच्यासाठी काहीतरी रोज मजुरीसाठी करावं त्यांनी. तुम्ही म्हणतायत की योजना पोहोचत नाहीत, आता तुम्ही मतदार सगळेजण मतदान करतायत, काय वाटतंय बदल घडेल? मला वाटते या बारीला बदल घडेल. जे पण कार्यकर्ता येईल ते आमच्यावर लक्ष ठेवेल. ही फक्त माझी बातमी त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे. फक्त जे रोज मजुरी करतात त्यांच्यासाठी काही ना काही नवीन केलं पाहिजे लोकांनी. आजकाल मोठ्या माणसासाठी करतात, आमच्यासाठी काहीच नाही. एका वाक्यात सांगा, तुम्ही मतदान करायला जातात, कुठले मुद्दे डोळ्यासमोर ठेवून? माझ्याकडे लय मुद्दे आहेत सर, पण कसं आहे सध्या काहीच बोलू शकत नाही मी. सध्या आमच्याकडे कोणी पाहणारं नाही सर, आमच्याकडे कोणी येत नाही. आमच्याकडे रस्ते नाहीत, लाईटं नाहीत, आमच्याकडे काहीच नाही. आम्ही कुणाला बोला, आमचं कोणी बोलणं ऐकत नाही सर. विकास व्हावा आमची लय इच्छा आहे, पण आमच्याकडे कोणी येत नाही ना आणि आम्हाला कोणी भेटू देत नाही ना साहेब लोकांना. त्याच ठीक आहे. तर हे मतदार आहेत आणि एकूणच आता विकासाला मतदान करायचं आहे, ह्यासाठी आम्ही रांगेत उभे आहोत, अशी त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटीलसह नाटेश रोंडाळ, मुंबई तक, हिंगोली.